नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपण स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज बघत आहोत. यामध्ये सगळ्यात सोपी, सगळ्यात आवडती, सगळ्यांच्या आवडती लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजी, थोडक्यात इंटरनल लिक्विडिटी स्वीप स्ट्रॅटेजी आपण म्हणू शकतो याला. याचं बॅक टेस्टिंग बघायला लागलो आहे एप्रिल महिन्यापासून. एप्रिल, मे, जून हे तीनही महिने आपण प्रॉफिटमध्ये आहोत ह्या स्ट्रॅटेजीच्या रिझल्ट्स जर बघितले तर आपण. आणि आता आपण जुलै महिन्याचं बॅक टेस्टिंग बघायला लागलो आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण 190 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा एवढा छान गेला नव्हता, आपण 10 पिपच्या फक्त प्रॉफिटमध्ये होतो. जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपण ऑल ओव्हर लॉसमध्ये होतो. त्याच्यामुळं जुलै महिन्याचा चौथा आठवडा आपल्याला नेमकं काय सांगून जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. सो आपण टाईम वेस्ट न करता जुलै महिन्याच्या चौथ्या आठवड्याचं ॲनालिसिस करायला सुरू करू. ओके, काही गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आहेत, पण ऑगस्टच्या ॲनालिसिसपासून ते ॲड करायला सुरू करू. त्याच्या आधी आपण इथं सिम्पल आपलं जे रेग्युलर स्ट्रॅटेजी आहे ती रेग्युलर स्ट्रॅटेजी आपण बघायला सुरू करू. ओके, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, झोनचा हाय होता, हायच्या वरती डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिले. सो इथं आपला सेटअप होत नाही आहे. लोचा जर विचार केला, पुढे जाऊन चेक करू आपल्या इकडं कुठंही स्वीप भेटते की नाही भेटते. ओके ओके, हा लो होता. लोला जर तुम्ही चेक केला पुढे जाऊन, तर या ठिकाणी स्वीप झालेली आपल्याला बघायला भेटते. ओके, सिम्पल ह्या कॅन्डलला आपल्याला स्वीप झालेली बघायला भेटते. ओके, सिम्पली आपल्याला इथे एस एल उडलेला बघायला भेटतो. कितीचा एस एल होता आपला? एकदम किरकोळ एस एल होता, 10 पिपचा पण नव्हता. ओके, सो आपण इथे एस एल कन्सिडर करू 10 पिपच्या आसपास. ओके, एकच ट्रेड भेटलेला होता, दुसरा ट्रेड भेटलेला नव्हता आपल्याला. सो 10 पिप्स एस एल हिट. ओके, 22 जुलैला काय झालं आपण चेक करू. जुलै हा हाय होता, इथं पण आपल्याला ट्रेड भेटलेला नाही आहे, आणि हा लो होता. या ठिकाणी मात्र आपल्याला स्वीप सेटअप भेटलेला होता. या ठिकाणी काय झालं आपण एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा एस एल उडला आहे. नॉर्मल एस एल आपला फक्त 5 पिपचा होता. आपण इकडं जास्त धरून 20 पिपच्या आसपास एस एल हिट कन्सिडर करूया. ओके, 20 पिप्स एस एल हिट. ओके, एकच सेटअप भेटला होता, दुसऱ्याला आपल्याला इथं लिक्विडिटी स्वीप भेटलेली नव्हती. जे आपण एक्सटर्नल लिक्विडिटीमध्ये केलं आहे तेच आपण इंटरनल लिक्विडिटीमध्ये करणार आहोत, पण त्याचा ॲनालिसिस आणि त्याचे रिझल्ट्स हे आपण गोष्टी ॲड ऑन करून ऑगस्ट महिन्यापासून ते ॲड करायचे आहेत. ओके, या ठिकाणी बघा 23 जुलैला हा हाय होता आणि हा लो होता. सिम्पल या ठिकाणी सुद्धा डायरेक्ट लोला कॅन्डल क्लोज झाले. हायचा काय सीन आहे आपण एकदा पुढे जाऊन चेक करू. ओके, नजीकच्या काळात तरी नाही आहे, पण खूप पुढे गेल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो. पण तिथे जाऊन आपण चेक करूया स्वीप भेटतो की नाही भेटतो. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्वीप भेटतो आणि या ठिकाणी आपल्याला एस एल उडलेला बघायला भेटतो. ओके, सो या ठिकाणी आपला सेल असता. नॉर्मली एस एल आपला होता किती, 40 पिपच्या आसपास. आपण बफर करून लावतो. सो 50 पिपचा इथं एस एल मी कन्सिडर करतो. ओके, एकच सेकंड. ओके, 40 पिपच्या आसपास आपण इथे एस एल कन्सिडर करूया. पिप्स एस एल हिट. ओके, 23 जुलैचा आपला ॲनालिसिस झालेला आहे. 24 जुलैला आपण काय झालं एकदा चेक करू. ओके, हा हाय होता,
आणि हा लो होता. सिंपल या ठिकाणी सुद्धा आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला मिळते. कुठल्या कॅन्डलला? तर या ठिकाणी आपल्याला लिक्विडिटी स्वीप बघायला भेटते आणि त्याच्यानंतर आपला ESL सुद्धा उडलेला आहे. ओके, नॉर्मल ESL आपला किती होता? 30 पिपचा होता. आपण पुन्हा बफर करून लावतोय. सो मल्टिपल लागोपाठ ESL बघायला भेटतात आपल्याला. पुन्हा इथं 40 पिपचा ESL, 40 पिप्स ESL. ओके, हायचा काय सीन आहे एकदा चेक करू. पुन्हा आपल्याला खूप पुढे जाऊन बघायला लागेल. ओके, बघू आपण या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झाली काय? 100% या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप होऊन आपला इथं सुद्धा ESL हिट झालेला होता. नॉर्मली ESL आपला 13 पिपचा होता. आपण बफर करून लावतोय. सो 20 पिपच्या आसपास मी इथं कन्सिडर करतोय. 24 जुलैला 2 ट्रेड भेटले, दोन्हीचे पण ESL हिट झालेले आपल्याला बघायला भेटतात. ओके, 20 पिप्स ESL हिट. ओके, 25 जुलैला काय झालं आपण एकदा चेक करू. ओके, हा 25 जुलैचा चार्ट होता. हा हाय होता आणि हा लो होता. सिंपल लोला काय डायरेक्ट मार्केटनं इथं कॅन्डलला क्लोजिंग दिले. सो आपल्याला इथं लिक्विडिटी सेटअप बघायला भेटत नाही आहे. ओके, सेकंड. ओके, ओके, हा 25 जुलैचा सेटअप होता. त्याचा झोनचा हाय हा होता आपला. पुढे जाऊन एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी स्वीप झाला का एकदा चेक करू एकदम जास्त झूम करून. ओके, या ठिकाणी सुद्धा झूम केल्यानंतर आपल्याला कळतोय की या ठिकाणी सुद्धा आपल्याला ESL उडलेला होता. एकदम किरकोळ 2 पिपच्या आसपास ESL होता, पण हा ESL आपला हिट झालेला होता. त्याच्यामुळं 10 पिपच्या आसपास मी इथं ESL कन्सिडर करतोय. कितीला? तर 25 जुलैला. ओके, ओके, ह्या 4थ्या आठवड्यात आपले सगळे ESL हिट झालेले होते, पण याचा रिझल्ट्सवरती काय इम्पॅक्ट होतो आहे आपण एकदा चेक करणार आहे. 20 पिप्स ESL हिट. ओके, मागचा आठवडासुद्धा आपण लॉसमध्ये होतो. टोटल ट्रेड्स 6. टिपी डन किती झालेत? 0. ESL हिट किती आहेत? 6. ऑल ओव्हर आपण या वीकमध्ये किती लॉसमध्ये एकदा चेक करूया. -10, -20, -40, -40, -20, -20. ओके, टोटल आपण ऑल ओव्हर लॉसमध्ये आहे या वीकमध्ये. कितीच्या? 150 पिपच्या आसपास. ओके, आपण जर्नल हे मेंटेन करून इकडे लिहून घेऊया. जुलैचा 4th वीक. किती? 150 पिप्सच्या आसपास आपण लॉसमध्ये आहे. ओके, सो पुढच्या आठवड्यात म्हणजे जुलै महिन्यात अजूनही 4 दिवस आहेत. आपण हा ऑल ओव्हर मंथ प्रॉफिटमध्ये क्लोज करतोय की लॉसमध्ये क्लोज करतोय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला विसरू नका. हा कंटेंट जर आपला आवडत असेल, ही जेन्युइनिटी आवडत असेल तर नक्की आपल्या जवळच्या लोकांना हे फॉरवर्ड करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. ओके, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ही स्ट्रॅटेजी आपल्याला ह्या महिन्यामध्ये प्रॉफिट देणार आहे की लॉस आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. थँक्यू सो मच.